विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला इयत्ता 10वी सायन्स 1चा 9th चॅप्टर आहे. त्याच्यामधील कार्बन कंपाऊंड्समध्ये आज हायड्रोकार्बन्स, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपल्याला शिकायचे आहे. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर कार्बन कंपाऊंड्समध्ये कार्बन हा मेन घटक असतो हे आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये हायड्रोजन is present to a smaller or larger extent in majority of the carbon compounds. बहुतेक कार्बन कंपाऊंड मध्ये हायड्रोजन हा कमी अधिक प्रमाणात आहेच. आता त्यापुढे काय दिलंय पहा, द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज ओनली 2 एलिमेंट्स आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. ही डेफिनेशन अंडरलाईन करून ठेवा. ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच एलिमेंट असतात, ओनली 2 एलिमेंट्स, त्यांनाच आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. डेफिनेशन महत्वाचे. आता हायड्रोकार्बनचं मिनिंग समजलं म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन असे दोन घटक आहेत त्यालाच काय म्हणतो आपण, हायड्रोकार्बन. आता या टर्म नंतर आपल्याला पुढे जाऊया. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज मिथेन. स्मॉलेस्ट सिम्पलेस्ट जो हायड्रोकार्बन आहे हे सुद्धा अंडरलाईन करून ठेवा. सिम्पलेस्ट, स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बनचं मिनिंग लक्षात आलेलंच आहे. हायड्रोजन आणि कार्बन हे दोन घटक असणं त्यालाच आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. तर स्मॉलेस्ट आणि सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन आहे तो म्हणजे मिथेन, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत, CH4. हा मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन मिथेन इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. याच्यामध्ये हा पाठीमागे झालेला सगळा भाग आहे. 1 कार्बन असेल आणि 4 हायड्रोजन असतात, म्हणजे 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स इथं तयार झालेले असतात. हे याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन पासून हा मिथेन बनतो. इथेन इज 1 मोर हायड्रोकार्बन. इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C2H6. आता हे मिथेन ज्याच्यामध्ये 1 कार्बन आहे त्याला आपण म्हणतो मिथेन. मिथेन नंतर सेकंड हायड्रोकार्बन आहे इथेन. स्पेलिंग आणि उच्चार नीट लक्षात ठेवा. इथेन याच्यामध्ये ANE हे सफिक्स आहे. ANE थोडस लक्ष दिलं की हे कळून जातं. मिथेन, इथेन. आता याच्यामध्ये काय होतं तर कार्बन ॲटमची संख्या ही एकाच्या ठिकाणी 2 होते आणि मग हायड्रोजन सुद्धा 2 ने वाढतात. कार्बन 1 ने वाढला, हायड्रोजन 2 ने वाढला आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बनतो C2H6. आता याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण तुम्हाला काढून दाखवतो, तो सुद्धा समजला पाहिजे कारण आपल्याला हे शिकायचंच आहे. 2 कार्बन ॲटम, ठीक आहे. आणि आता राहिलेले हायड्रोजन देऊन टाका. 4 व्हॅलन्सी कार्बनच्या पूर्ण करा आणि हा आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा झाला C2H6. आपण हायड्रोकार्बन मध्ये सिम्पलेस्ट मिथेन पाहिला, त्यानंतर इथेन घेतला. आता लाईन स्ट्रक्चर जे आहे ते याचं लाईन स्ट्रक्चर ज्या वेळेला लिहिलं जातं तर ते कसं लिहिलं जातं पहा. या ठिकाणी किती आहेत कार्बन, 1 आहे. हे लाईन स्ट्रक्चर लिहिताना आपण म्हणतो CH3. तर हे C आणि हे 3H. मग लाईन स्ट्रक्चर ज्या वेळेला इथं लिहिलं जातं आपल्याला लाईन स्ट्रक्चर सुद्धा समजायला पाहिजे. मग लाईन स्ट्रक्चर जे आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे हा हे लाईन स्ट्रक्चरच आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच आहे. आणि हे लिनियर स्ट्रक्चर आता मी लिहितोय म्हणजे याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा लाईन स्ट्रक्चर जरी म्हटलं तरी चालेल.
हे शब्द लक्षात ठेवा. आणि हे जे दाखवलेलं आहे हे आहे लिनियर स्ट्रक्चर. आपल्याला एक्झाम मध्ये हे विचारलं जाऊ शकतं, CH3 इज द लिनियर स्ट्रक्चर ऑफ इथेन. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिताना स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि त्यानंतर राहिलेल्या हायड्रोजन फुलफिल करायच्या. रिमेनिंग व्हॅलन्सी या हायड्रोजनच्या घ्यायच्या. मुळात कार्बन हा टेट्रा व्हॅलंट आहे. तो सुद्धा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये पाहिलाय, तो पण अंडरलाईन करून ठेवलाय मागच. टेट्रा व्हॅलंट म्हणजे त्याला 4 व्हॅलन्सी असणं. आणि त्यामुळंच इथं आपण प्रत्येक ठिकाणी कार्बन हा त्याच्या 4 व्हॅलन्सीज कंप्लीट करतो. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर खाली 9.9 फिगर मध्ये दाखवलेलं आहे 2 मेथडने. तर स्टेप 1 म्हणजे आता हे कसं, मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 कुणाचा आहे, इथेनचा. मग हा या ठिकाणी कसा बनवायचा, जॉईन 2 कार्बन ॲटम्स विथ सिंगल बॉन्ड. स्टेप्स या ठिकाणी आपल्याला शिकायचे. तर 2 कार्बन ॲटम आहेत हे कळलं. इथ म्हणजे 2 कार्बन घ्यायचे, ठीक आहे. आणि त्यानंतर हायड्रोजन किती आहे, 6 आहे. मग या ठिकाणी यूज 6 हायड्रोजन ॲटम्स इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर फुलफिलिंग टेट्रा व्हॅलन्सी ऑफ बोथ कार्बन ॲटम्स. आता ह्या दोन्ही कार्बन ॲटमची टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट करायची. त्यासाठी 1, हे 2, हे 3 आहेच ऑलरेडी आणि हे 4 झालं. टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट. 1, 2, 3 आणि 4 अशा रीतीनं हे इथेन हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला झाला. त्यांनी आपल्याला स्टेप्स दिले की कशा रीतीने जायचं. त्यानंतर इथं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवले. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये हे 2 कार्बन, ह्या कार्बन कार्बन मध्ये काय दाखवलं की त्यांनी केलेल्या एका इलेक्ट्रॉनचं शेअरिंग भागीदारी. जर थोडंसं आपण व्यवस्थितपणे पाहिलं तर अधिक चांगलं लक्षात येऊ शकतं. कार्बनचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. हे समजा आपण आपण या ठिकाणी जर पाहिलं, एकाचे रेडने दाखवलेत आणि एकाचे ग्रीनने दाखवलेले आहेत. म्हणजे शेअरिंग करताना हे अधिक चांगलं समजावं कशा रीतीने शेअरिंग झाले. बघा, कार्बन कार्बन मध्ये हे दोन्ही रेड आहेत ना, तर या कार्बननं 1 घेतला आणि ह्या कार्बनचा 1, हे दोघांमध्ये 1 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं. कार्बन हायड्रोजन मध्ये हा कार्बनचा रेड आहे, ग्रीन आहे हा हायड्रोजनचा आहे. एक कलर का दाखवलेले आहे तर ते समजावं म्हणून. हा एक हायड्रोजन, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. हे झालं CH3 आणि त्यानंतर हे CH3. अशा रीतीनं हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवले. हेही काढलं तरी चालतं. त्याचबरोबर या ठिकाणी जे दिलंय कार्बन कार्बन मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन कॉमन दाखवलेत. हे 2 कुणाचे आहेत तर डाव्या बाजूच्या कार्बनचा 1 आणि उजव्या बाजूच्या ह्या कार्बनचा 1, हे 2. त्यानंतर इथं कार्बन हायड्रोजन मधले दोघांचे 1 म्हणजे 2 कॉमन. कार्बन हायड्रोजनचा 1, कार्बन हायड्रोजनचा 1, कार्बन हायड्रोजनचा 1. अशा रीतीनं हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं काढायचं आहे त्या पद्धतीनं काढा. डॉट क्रॉस स्ट्रक्चर काढताना हे जर आपण डॉट क्रॉस मध्ये काढायचं असेल तर काय केलं जातं पहा. आता हे कार्बन 2 घेतले. आता समजा याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये काय करणार आपण, दोघांमध्ये इथं आपण हे इलेक्ट्रॉन हे डॉटने दाखवू. आता कार्बनचे दोघांचे डॉटनेच येणार, बरोबर. आता या ठिकाणी 1, 2 आणि हे 3 कार्बनचे 1, 2, 3. हे मी निळ्या रंगामध्ये हे कार्बनचे इलेक्ट्रॉन दाखवले डॉटने. आता हायड्रोजनचे तुम्हाला क्रॉसने दाखवता येतात, हे क्रॉसने दाखवले. आणि या ठिकाणी आपण लिहिलं हायड्रोजन, तर याला म्हणायचं डॉट क्रॉस स्ट्रक्चर. आणि याच्या अगोदर त्यांनी जे दाखवलेलं आहे तर हे स्ट्रक्चर आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. मला वाटतं लक्षात आलं असावं. मिथेन, इथेन, त्यानंतर
तिसरं जे हायड्रोकार्बन आहे ते आहे प्रोपेन. आता हे सगळं लक्षात ठेवायचंच आहे. आता प्रोपेनमध्ये किती कार्बन असणार आहे तर C3 आणि हायड्रोजन किती असतील तर त्याच्यात 8 आहे. जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं असेल तुम्ही तर तुम्हाला लक्षात आलं असेल कार्बनची संख्या आणि हायड्रोजनची संख्या यांच्यात काय रिलेशन आहे का तर हो आहे. बघा 3 दुनी 6 6 2 8. त्यानंतर 2 दुनी 4 2 6. 1 गुणिले 2 2 2 2 4. थोडक्यात याच्यामध्ये जे हे अल्केन आहेत की नाही ज्याच्या एंडिंगला सफिक्स एन आलेले त्याच्यामध्ये काय आहे तर CnH2n प्लस 2 असं जनरलायझेशन बनलंय. आता हे जनरलायझेशन बनलेलं कसं लक्षात आलं तर n म्हणजे इथं 3 घेतलं, इथं 2 गुणिले n म्हणजे 3 गुणिले 2 6 आलं, 6 2 8 आलं. इथेन मध्ये पण ते बरोबर येत आहे CnH2n प्लस 2 2 4 4 2 6. तर हे जनरलायझेशन कुणाचं आहे अल्केन गटाचं. तुम्हाला जे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड मी शिकवणार आहे ते आता थोडं थोडं चालू झाले. आता हे जे हायड्रोकार्बन बघतोय त्याचे खरे 2 मेन गट आहेत. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रँच्ड म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रँच आहे तसे आणि स्ट्रेट आणि ब्रँच्ड त्याचबरोबर आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हे प्रकार आपल्याला पाहिजे. हे सगळे जे आपण बघतोय हे सॅच्युरेटेड बघतोय. आता C3H8 आता याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचं तर कसं काढणार 1 2 3 हे 3 कार्बन घ्यायचे आणि त्याचे टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करून टाका. आता तुम्ही कुठलेही काढू शकता 1 2 3. त्यानंतर इथं 1 2 हे 3 आणि 4. त्यानंतर इथं 1 हे 2 हे 3 आणि हे 4. हे झालं प्रोपॅन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिनियर स्ट्रक्चर जे आहे ते हे, परंतु हे लाईन स्ट्रक्चर. आता लिनियर स्ट्रक्चर लिहिताना कसं लिहू शकतो आपण CH3 CH2 CH3. टोटल जर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण पाहिला तर हाच येतो ना सगळे 1 2 3 3 आणि 3 6 2 8 8 हायड्रोजन. हा झाला प्रोपॅन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायला पुढे आपल्याला प्रोपेनचा सांगितलेलाच आहे. आता जे तुम्हाला सांगितलं की मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्रोपेन इज C3H8. फ्रॉम धिस ड्रॉ इट स्ट्रक्चर फॉर्म्युला. तर हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण जस्ट ड्रॉ केलेला आहे. आता फ्रॉम द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन प्रोपेन इट इज सीन दॅट द व्हॅलन्सीज ऑफ ऑल ॲटम्स आर सॅटिस्फाईड बाय सिंगल बॉन्ड्स. म्हणजे कार्बन मध्ये किंवा कार्बन हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड का आहे परत एकदा लक्षात घ्या त्यांच्या सिंगल इलेक्ट्रॉनचं शेअरिंग आहे आणि अशा कंपाऊंडला काय म्हणायचं सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. तर हे लिहून ठेवा सॅच्युरेटेड म्हणजे संतृप्त, कारण हा शब्द नवीन आहे. तर परत एकदा बघा हायड्रोकार्बन आपण त्याचं क्लासिफिकेशन शिकतोय. आता हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन शिकताना पहिल्यांदा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड याला मराठीमध्ये संतृप्त असं म्हणतात आणि दुसरा जो आहे तो अनसॅच्युरेटेड आहे म्हणजे त्या ठिकाणी असंतृप्त अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड मध्ये कोण येतं आणि काय काय येतं हेही शिकावं लागेल. आता तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनलाच या ठिकाणी अल्केन असं म्हटलं जातं कारण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये अल्केन येतात. आता ही नावं पहा अल्केन. उच्चार लक्षात ठेवायचा, सफिक्स लक्षात ठेवायचं. ANE हे सफिक्स आहे अल्केन. आता याची उदाहरणं जर आपण पाहिली तर पहा आता शिकावंच लागेल. हे
मिथेन, इथेन. फक्त स्टार्टिंग लक्षात ठेवलं तरी चालतं. मिथ, इथ सगळ्याला ए आणि जोडलं जातं. त्यानंतर प्रोपेन, प्रॉप, त्याला ए आणि जोडलं. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन. तर अशा रीतीनं हे या पद्धतीनं पुढं जातात. आपल्याला सगळेच काही लगेच इथं नाही, परंतु ज्यांचा परिचय येतोय ते तरी पाहून घेऊ. आता यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले तर ऑलरेडी पाहिले, ते लक्षात असायला पाहिजे. CH4, C2H6 आणि C3H8. जनरलायझेशन पण लक्षात ठेवा अल्केनचं, कारण काही वेळेला हे तुम्हाला उपयोगाला येतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आठवला नाही तर काय आहे जनरलायझेशन? CnH2n+2 हे जनरलायझेशन लक्षात ठेवा. तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवतानाही डेफिनेटली युजफुल ठरेल. नावामध्ये सगळ्यांना ए टाका. आता अनसॅच्युरेटेडचे पुन्हा आपल्याला 2 गट आहेत. आता एकामध्ये अल्किन येतं, ENE. नीट लक्षात ठेवायचं स्पेलिंग, उच्चार. ENE. याला मराठीत पण हे लिहितो की जेणेकरून लक्षात येईल. अल्किन असं लिहिलं जातं, ENE. आणि आणखीन एक जो आहे प्रकार तो आहे अल्काइन, YNE. अल्काइन हे आहे YNE. आता याच्यात काय फरक आहे नेमका? जसं अल्केन मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड होता, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड. अल्किन मध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. अल्काइन मध्ये कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. हायड्रोकार्बनचे आपण प्रकार बघतोय, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये अल्केन, अल्केन मध्ये सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये, आणि जनरलायझेशन CnH2n+2. आता अल्किन कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. जनरल फॉर्म्युला जो आहे अल्किनचा CnH2n, आणि हा माहिती असायलाच पाहिजे. एन काय दाखवतो तर कार्बनच्या ॲटमची संख्या. समजा आता याच्यामध्ये अल्केन मध्ये बेसिक स्टार्टिंग मिथेन पासून होतं, परंतु या ठिकाणी मिथेन मध्ये एक कार्बन असल्यामुळं मिथीन असं अल्किन मध्ये बनत नाही. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की मिथेन सारखं इथं मिथीन बनवावं, कारण अल्किन मध्ये काय आहे? ENE. मग इथे मिथीन बनेल का? तर चुकीचा समज आहे, कारण 2 कार्बन पाहिजेत त्याच्यासाठी. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, मिथेन मध्ये एकच येईल मिथमुळं. त्यामुळे मिथीन काय बनत नाही. म्हणजे याची सुरुवातच कुठून होते तर N बरोबर 2. याचा अर्थ इथीन पासून, म्हणजे फंडामेंटल अल्किन कोणता आहे? इथीन, ENE. परत एकदा लक्षात घ्यायचं नाव इथीन. आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2 तर येणारच, आणि यानुसार 2N असल्यामुळे इथे काय येणार? C2H4. तर लक्षात ठेवायचं व्यवस्थितपणे. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा जर याचा काढायचा असेल ना, तर हा कार्बन कार्बन मध्ये असा डबल बॉन्ड दाखवायचा, आणि 2 हायड्रोजन इथं येणार, झाली टेट्रा झालं, आणि इथं असे 2 दाखवायचे, झालं. स्ट्रक्चरल पण पूर्ण झालं. जर आपण N बरोबर 3 घेतलं तर काय येईल रे? प्रोपीन. काय येणार? प्रोपीन. ENE जोडा. मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा बनेल? C3H6. तर आता खूप छान आयडिया आलेली आहे की सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युले तुम्हाला बनवता येत आहेत, काहीही अडचण नाही.
तुम्ही जरी पुढे गेला, आता याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या, तर याचा सुद्धा जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा लिनियर स्ट्रक्चर बनवायचं असेल तर ते कसं येऊ शकतं, तर कार्बनमध्ये डबल बॉन्ड असणं. आता इथं ट्रिपल दाखवलं मी, डबल. तर कार्बनमध्ये डबल, ही तिसरी रेष नाही. आणि याच्यामध्ये मात्र सिंगल आलं. तर इथं जर पाहिलं तर हे 2 व्हॅलन्सी, मग आणखी इथं 2 घ्यावे लागतील ना. इथं किती झाल्या, 2 आणि 3 झाल्या, मग आणखी एक इथं घ्यावं लागेल. तर हे CH बनतं आणि इथं 3 घ्यावे लागतील. थोडक्यात आपण हे कसं लिहू, CH3 CH डबल बॉन्ड CH2. स्ट्रक्चर काढायचं झालं तर हे कसं येणार, हे C कार्बन इथं सिंगल बॉन्ड दाखवू, इकडे डबल दाखवू, आणि हे 2 हायड्रोजन. यानंतर इथं फक्त 1 दाखवा. आता हा वर दाखवला तरी चालतो, खाली दाखवला तरी चालतो, कुठं पण, असं काही नाही. आणि हे राहिलेले 3 हायड्रोजन मात्र इथं आहेतच. तर हे झालं प्रोपीनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कारण परीक्षेला तुम्हाला मिथेनच येईल असं काही नाही, कुणाचाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढता आला पाहिजे. आता मी हा जो डबल बॉन्ड दाखवलाय, हा उजव्या बाजूच्या कार्बन मध्ये दाखवलाय, तुम्ही डाव्या बाजूला पण दाखवू शकता. जरी तुम्ही असं काढलं, इथं कार्बन मध्ये इथं डबल बॉन्ड काढला आणि इकडे सिंगल बॉन्ड काढला तरी चालतो. फक्त कार्बन व्हॅलन्सी तेवढ्या व्यवस्थित कंप्लीट करा. इथं ह्या 2 इकडे दाखवणार, इथं 3 झाले, ते एक इथं खाली दाखवा, नाही तर वर दाखवा, आणि इकडे येणार CH3 झालं. आयडिया फक्त लक्षात घ्या, हे कशा रीतीनं प्रोटीन, ब्युटीन. आता ब्युटीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येईल, N बरोबर किती येणार, इथं 4 येणार. मग आपण ब्युटीन, E आणि C4H8, आणि याच्यामध्ये कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, मग 1 2 3 आणि हा चौथा. आता चौथ्यात इथे डबल बॉन्ड दाखवा. आता याच्यामध्ये कसं आहे, व्हॅलन्सी कंप्लीट करा. 1, ह्या 2 आहेत पहिल्या, ह्या 2, त्यानंतर इथं मध्ये हे 3 झाल्या. आता इथं मुद्दाम वर दाखवू, वर पण चालतं, कुठेही. 1 2 3 आणि 4, 1 2 3. हा झाला ब्युटीनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. H8 आले का मोजा बरं, हे 3, हे 2 5 6 आणि 2 8 येतातच. हे झालं अल्किन, ज्याचा समावेश होतो अनसॅच्युरेटेड मध्ये, असंतृप्त. म्हणजे अनसॅच्युरेटेड मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतो. डबल बॉन्ड वाल्याला म्हणायचं अल्किन, ट्रिपल बॉन्ड वाल्याला म्हणायचं अल्काइन. चला, आता याचं जनरलायझेशन पहा. CnH2n -2 आहे. पहिलं अल्केनचं CnH2n +2, अल्किन मध्ये CnH2n आलं, आणि अल्काइन मध्ये काय आलं, CnH2n -2 आलं. आता याच्यात पण मिथाइन बनत नाही, हे बनत नाही, आणि बऱ्याच मुलांच्या हे लक्षात येत नाही. N बरोबर समजा आता इथं 2 घेतलं तर काय बनायला पाहिजे, मग इथाइन. म्हणजे फंडामेंटल अल्काइन कोणता आहे, अल्काइन म्हणतोय मी. परत एकदा लक्षात घ्यायचा उच्चार, अल्काइन, ल ला क आणि इन, YNE. कारण बऱ्याच मुलांना ह्याचे उच्चार लक्षात येत नाहीत, आणि म्हणून हे करून दाखवतो. आपण काय लिहिलं इथं, इथाइन लिहिलं. बरं, मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवता येईल का, आता यायलाच पाहिजे ना. हे जनरलायझेशन आहे, डोंट वरी. C2, आता 2 गुणिले N, 2 गुणिले 2 4, 4 वजा 2 2, म्हणजे येणार C2H2. आणि बाळांनो, हे सर्व मॉलिक्युलर फॉर्म्युले तुमचे तोंड पाठ असले पाहिजे, अत्यावश्यक आहे.
कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड दाखवा. आता व्हॅलन्सी पूर्ण करा. टेट्रा व्हॅलन्सी हे 2 हायड्रोजन आले. आपण ट्रिपल बॉन्ड आहे इथं, मग ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे कार्बन कार्बन मध्ये आता इथं एकच इथं टेट्रा व्हॅलन्सीला येणार, कारण आपण अल्काइन शिकतोय बरोबर. हा, तर या ठिकाणी याच्याकडे सुद्धा एकच हायड्रोजन घ्या आणि अशा रीतीनं हे झालं त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड दाखवा, एक हायड्रोजन दाखवा, झालं CH ट्रिपल बॉन्ड CH. तर हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. इथं आपण लिनियर स्ट्रक्चर दाखवू शकतो, लाईन स्ट्रक्चर दाखवू शकतो. इथाइन, त्यानंतर आपल्याला पुढं इथ नंतर आहे प्रोप, प्रोपाइन YNE. याच्यामध्ये कार्बन किती असायला पाहिजेत आता 3. त्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बनेल तर C3. त्यानंतर 2N वजा 2, 3 दोन्ही 6, 6 वजा 2 4, म्हणजे C3H4. आणि तुम्ही हे सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले बनवायचे, स्ट्रक्चरल फॉर्म्युले बनवायचे आणि ते काढायचे. चला आता याच्यामध्ये कसं घेऊ शकतो आपण 1 2 आणि 3. पण याच्यात काय यायला पाहिजे, कार्बन कार्बन मध्ये कसला बॉन्ड ट्रिपल. ट्रिपल म्हटलं की इथे येणार एक हायड्रोजन फक्त, कारण 3 आणि 1 4. इथं मध्ये काहीच नाही येणार ह्या मधल्या कार्बनला. हे 3 आणि 1 4 झालं, याचं सॅटिस्फाय झालं. आणि मग इकडे मात्र हे 3 येणार. असं प्रत्येक वेळेला मोजायचं. तर लिनियर स्ट्रक्चर मध्ये काय आलं मग CH3CCH. आता याच्यामध्ये हा ट्रिपल बॉन्ड दाखवला तरी चालतोय. म्हणजे कार्बन कार्बन मध्ये एक ट्रिपल बॉन्ड आहे, बाकीचे सिंगल बॉन्ड आहे. हे झालं प्रोपाइन. समजा तुम्हाला म्हटलं ब्युटाइन काढायचंय तर असंच येणार ब्यूट, म्हणजे N बरोबर 4. मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बनेल C4H6. कसं 4 दोन्ही 8, 8 वजा 2 6. चला एकदा बनवून घेऊ आपण. 1 2 3 आणि चौथ्यामध्ये ट्रिपल बॉन्ड. इथे एक हायड्रोजन येणार. इथं मध्ये काय येणार का हायड्रोजन नाही. 3 आणि 4 पूर्ण, 1 2, इथं 2 दाखवा आणि इथं किती येणार मग 3. अशा रीतीने CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. हे बॉन्ड इथं नाही दाखवला तरी चालू शकतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युले म्हणल्यावर फक्त मी हे जे दाखवलेलं आहे एवढंच दाखवायचं. आणि या ठिकाणी सगळ्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले, मॉलिक्युलर फॉर्म्युले बनवता येणं हे आवश्यक आहे, हे ध्यानात घेतलं पाहिजे. इथं आपल्याला हे सगळं दाखवलेले 2 कार्बन कसे जोडले. कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, कार्बन हायड्रोजन मध्ये असलेला सिंगल बॉन्ड. त्यानंतर इथं टेट्रा व्हॅलन्सी मध्ये अल्किन दाखवले. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, कार्बन हायड्रोजन सिंगल. आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरच्या दोन्ही मेथड दाखवलेल्या आहेत, हेही समजून घेतलं पाहिजे. यानंतर पुढे जाताना यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये इथं काय म्हटलंय, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथाइन YNE C2H2. बरोबर आहे, आपण जस्ट पाहिलेलं आहे. फ्रॉम दिस ड्रॉ स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ऑलरेडी आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहिलेलाच आहे इथाइन. तर हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आणि एक एक हा हायड्रोजन. तरी आपण एकदा काढून घेऊ. कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड YNE असल्यामुळं हा, आणि इथे एक हायड्रोजन येणार, इथे एक हायड्रोजन येणार. बरोबर. आणि लगेच नाव देऊन टाका इथाइन. हा आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याला लाईन स्ट्रक्चर असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे आहे ते दाखवताना सुद्धा काय करणार आपण,
अशा रीतीनं हे 2 कार्बन घेणार. हा, या दोघांमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत की नाही ते कॉमन दाखवू. किती यायला पाहिजेत कॉमन? आता 3 यायला पाहिजेत. 1 2 3 असे दाखवा. इकडं 1 2 3 3 दाखवले. आता इथं कार्बन असं नाव देतो. कार्बनकडे आता किती राहिले आहेत? अजून 1 1 राहिले. इकडं 1 आणि इकडे 1 राहिला. आणि मग इथं काय होतं? बरोबर हा हायड्रोजन आहे. तर हा हायड्रोजन काय करतो? त्याचा हा कार्बनचा 1 आणि हा त्याचा 1 अशा रीतीनं हा हायड्रोजन पण त्याच्या व्हॅलन्सी कंप्लीट करून घेतो. आणि हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये 1 2 3 1 2 3 हे डॉटनं दाखवतोय आपण. आता राहिलंय काय? 1 1 राहिलंय. तर हायड्रोजन काय वर दाखवा किंवा डाव्या बाजूला दाखवा. हा कार्बनचा डॉट आहे आणि थोडं रंगानं वेगळ्या ग्रीन मध्ये दाखवतो हा हायड्रोजन. इथं पण आपण काय करू? हायड्रोजन दाखवू आणि कार्बन यांच्यामध्ये 1 1. तर हे झालं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. डॉट क्रॉस म्हटलं असतं तर एकाचे इलेक्ट्रॉन आपण क्रॉसने दाखवले असते. त्याला डॉट क्रॉस असं म्हटलं जातं. यानंतर हाऊ मेनी बॉन्ड्स हॅव टू बी देअर इन बिटवीन 2 कार्बन ॲटम्स इन इथाइन सो ॲज टू सॅटिस्फाय देअर टेट्राव्हॅलन्सी. आता ह्याचं ऑब्झर्वेशन करा बरं. उत्तर हे तुम्हालाच आलं पाहिजे. कार्बन कार्बन मध्ये किती 2 कार्बन ॲटम मध्ये किती बॉन्ड्स आहेत? कोणते बॉन्ड्स आहेत? तर कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड 1 आहे. आता सो ॲज टू सॅटिस्फाय देअर टेट्राव्हॅलन्सी, त्याची टेट्राव्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी त्याच्याकडं कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड किती आहे? 1 आहे. यानंतर पुढे आपल्याला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स कशाला म्हणायचं ते सांगितलंय. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग डबल ऑर ट्रिपल बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड. इथिन इथाइन हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. Unsaturated hydrocarbon containing carbon-carbon double bond are called alkenes. Unsaturated hydrocarbons whose structures contain carbon-carbon triple bond are called alkynes. YNES. Generally, unsaturated compounds are more reactive than saturated compounds. आता हा पॉइंट सुद्धा अंडरलाईन करून ठेवा. अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड वाले जास्त रिॲक्टिव्ह असतात सॅच्युरेटेड पेक्षा. म्हणजे सिंगल बॉन्ड पेक्षा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड वाले जास्त रिॲक्टिव्ह असतात. अंडरलाईन करून ठेवा वाक्य. त्यानंतर आपल्याला सांगितलं स्ट्रेट चेन, ब्रँच्ड चेन आणि रिंग्स ऑफ कार्बन ॲटम. स्ट्रेट सरळ, त्यानंतर ब्रँच्ड त्याला फुटलेले फाटे, त्याला फुटलेल्या शृंखलेला फांद्या फुटणं आणि रिंग वलयांकित हायड्रोकार्बन. आता जर स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपण पाहिले मिथेन, इथेन, प्रोपेन. आता यांचे जे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला दिसतात, हा हे इथेन या ठिकाणी आपण यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले बघतोय. तर मिथेन, इथेन, त्याचबरोबर प्रोपेन. मिथेनचा तर ऑलरेडी पाहिलेलाच आहे. हा इथे इथेन दाखवलाय, हा प्रोपेन दाखवलाय. यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले पाहिले की त्यांच्यात काय लक्षात येतं? कार्बन ॲटम बॉन्डेड टू अनदर कार्बन ॲटम विथ सिंगल बॉन्ड. कार्बन ॲटम कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. फ्रॉम दिस स्ट्रक्चरल फॉर्म्युला इट इज सीन दॅट कार्बन ॲटम सिंगल और मोर कार्बन ॲटम्स आर बॉन्डेड टू इच अदर lie in the core of the molecule. तो मध्यभागी या ठिकाणी आहे.
while hydrogen atoms are bonded to each of other carbon atoms on the periphery of the molecule. तर कोअरला कार्बन आहे, हायड्रोजन हे पेरिफेरीला आहे. म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम्स इन द कोअर आर लाईक स्केलेटन ऑफ द मॉलिक्यूल. तर म्युच्युअली बॉन्डेड कार्बन ॲटम कोअर लाईक आर स्केलेटन ऑफ मॉलिक्यूल, तो त्यांचा सांगाड असेल. कार्बन स्केलेटन डिटरमाइन्स शेप ऑफ द मॉलिक्यूल. आता कार्बन स्केलेटन वरूनच त्याचा शेप कळतो. आता हे स्केलेटन म्हणजे काय, सांगाडा हा कसा अशा रीतीने काढला जातो ना, फक्त हा झाला कार्बन स्केलेटन. आता एकूण 5 कार्बन आहेत म्हणजे हे पेंटेनचं कार्बन स्केलेटन आलं. यालाच कार्बन स्केलेटन म्हणतात. पेरिफेरीला हायड्रोजन ॲटम दाखवले जातात, त्याला संपला विषय. स्ट्रेट चेन कार्बन, आता इथं ही स्ट्रेट चेन आहे, सरळ आहे शृंखला. A straight chain carbon atom is formed by joining the carbon atoms are next to other. एकाच्या पुढं दुसरा, दुसऱ्याच्या पुढं तिसरा, एकाच्या पुढं असणं, यालाच आपण स्ट्रेट चेन म्हणतो. या 9.12 मध्ये हेच आपल्याला पुढील पेजवर दाखवलेलं आहे. त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आपल्याला शोधायचे. चला त्या ठिकाणी आपण जाऊया. आपण या ठिकाणी हा जो टेबल आहे हा कंप्लीट करून घ्यायचा आहे. स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम, एक कार्बन आहे बरोबर. हा त्या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा बनला. हा कुणाचा आहे, मिथेनचा. मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 आहे, नाव आहे मिथेन. त्यानंतर आपल्याला पुढे काय दिलेलं आहे, इथेन. तर कार्बन सांगाडा जो आहे, कार्बन स्केलेटन जो आहे, तो 2 कार्बन त्याच्यामध्ये येतील बरोबर. मग स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण बनवू आपण आता. तर हे 2 कार्बन घेतले की लगेच हायड्रोजनने कंप्लीट करून टाका व्हॅलन्सीज. हे सोपं आहे. आता काहीही तुम्हाला अडचणी येणार नाही डेफिनेटली. बरं, पुढं काय सांगितले आपल्याला, मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहून टाका, C2H6. त्यानंतर आहे नाव इथेन, ठीक आहे. त्यानंतर थर्ड 1 2 3 मिथ इथ प्रॉप. आता याच्यामध्ये याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण बनवू. 1 2 3 कार्बन, हे मात्र आलं पाहिजे आणि हे निश्चित आता तुम्हाला येत असेल, सोपं झालं असणार आहे. ठीक आहे. आता याच्यावरून याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवा. C3H8 प्रोपेन, नाव आहे प्रोपेन. त्यानंतर पुढे आपल्याला असंच पुढे जायचं आहे. 1 2 3 4. आता 4 घेतल्यानंतर इथं कसं येणार पहा, 1 2 3 4. हे 4 घेऊ. कार्बन व्हॅलच्या हायड्रोजन बरोबरचं कॉम्बिनेशन कंप्लीट करू. 1 2 3 1 2 1 2. 4 ठिकाणी तिथं म्हणजे 4 टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट झालं पाहिजे. चला आता मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. 1 2 3 4 C4. इथं न मोजता पण तुम्हाला आलं पाहिजे. 4 दुनी 8 आणि 2 10. काय म्हणतो आपण याला, ब्युटेन. ब्यूट आणि त्यानंतर आपल्याला 5 1 2 3 4 आणि 5वा. बरं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण त्याचा आपल्याला बनवावा लागेल. तर 1 2 3 4 आणि 5. हायड्रोजन लगेच कंप्लीट करून टाकायचे अशा रीतीनं. एकदा एक आल्यावर पुढं काही अडचणी येतच नाही. हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12. ठीक आहे. याचं नाव येणार पेंटेन. आलं लक्षात. तर अशा रीतीनं हे कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. हेक्झेनचे 6 दाखवायचे. हेक्झेन 6 दाखवायचे. हेप्टेन 7, ऑक्टेन
8, नोनेन 9 आणि डेक्कन 10. याच्यात काहीही बदल करत जायचा नाही. मी डेक्कनचं दाखवतो काढून, बाकीचे तुम्ही काढून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे झालं कार्बन स्केलेटन. पहिल्या कॉलममध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला बनवू आपण. चला आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला याचा इथं खाली बनवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकदा मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. चला हायड्रोजन कंप्लीट करून घ्या. हे सगळीकडे असे हायड्रोजन जोडून घ्यायचे. हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता याच्यामध्ये लाईन स्ट्रक्चर मध्ये असं लिहिलं CH3 CH2, ही लिनियर स्ट्रक्चर CH2 CH2 हे असं लिहिलं तरी चालतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मध्ये 8 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि परत शेवटी CH3. एकूण 10 कार्बन ॲटम आहेत. कोण बघतोय आपण? तर डेक्कन. बर, मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा कसा बनेल मग? C10H22. 22 डेक्कन. हे बाकीचे सगळे तुम्ही कंप्लीट करा. एक्झामला विचारलं जाऊ शकतं. डेफिनेटली हे विचारलं जाऊ शकतं. In a course of millions of years, reserves of crude oil were formed from the dead organisms buried under the sea floor. तर लाखो वर्षापासून जमिनीखाली जे क्रूड ऑइलचे साठे सापडतात समुद्राच्या पाण्याखाली. दिस क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस आर नाव रिकवर्ड फ्रॉम ऑइल वेल्स. आज हेच आपण तेल विहिरीतून, इंधन विहिरीतून काढतोय. नॅचरल गॅस मेनली मिथेन. तर नॅचरल गॅसमध्ये मेन मिथेनच आहे. क्रूड ऑइल इज अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ थाउजंड्स ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. आणि हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. त्याच्यात थाउजंड्स ऑफ डिफरंट कंपाऊंड्स आहेत. इट मेनली कंटेन्स व्हेरियस हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनच मेन आहे. आणि त्यामध्ये कंपोनंट्स कुठले आहेत बघा? CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, पेट्रोल ज्याला गॅसोलिन म्हटलं जातं, रॉकेल किंवा केरोसिन, डिझेल, इंजिन ऑइल, लुब्रिकंट, वेगवेगळी वंगणं. हे क्रूड ऑइलचं सेपरेशन करून त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून आपल्याला मिळतं. हे तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकलेले आहात.